शासनाने आता हॉटेल व्यावसायिकांना जे आहे ते खाजगी व्यावसायिक सिलेंडर आहे ते देणं बंद केलं आहे आणि त्यामुळे आता हॉटेल चालकांवर जे आहे संकट कोसळलेलं आहे. आपण बघू शकतो आपण सध्या भंडाऱ्याच्या एका हॉटेलमध्ये आहोत आणि इथं जे आहे आतापर्यंत जे गॅस सिलेंडर वापरले जातात ते गॅस सिलेंडर जे आहेत ते पूर्णपणे खाली झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आता हॉटेल व्यावसायिक खरं पाहायला गेलं तर चुलीवर स्वयंपाक करायला लागलेले आपण बघू शकतो. चुलीच्या धुरामुळे जरी अडचणी असल्या तरी मात्र हॉटेल व्यावसायिकांनी आता जे आहे चुलीवर स्वयंपाक करायला सुरू केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना जे आहे हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा होताना पाहायला मिळत आहे. आपल्याला बोलण्याकरिता व्यावसायिक आहेत, दादा काय सांगाल, काय नेमक्या अडचणी तुमच्या आहेत, का बरं तुम्ही आता सिलेंडर सोडून चुलीवरचा मार्ग पकडला? आता 19 केजी कमर्शियल सिलेंडर आम्हाला मिळत नाहीये, म्हणून त्यामुळे आम्ही चुलीवर स्वयंपाक करणं सुरू केलंय. मागील 20 ते 25 वर्षापूर्वी आमच्या हॉटेल रेस्टॉरंटचा व्यवसाय आहे. आमच्याकडे 10-15 वर्ष पुराणे कुक वगैरे आहेत, वेटर वगैरे आहेत, त्यांचा पण सुद्धा विचार करावा लागेल काय करायचं आहे म्हणून. सिलेंडर नाही मिळाल्यामुळे आम्ही चुलीवर स्वयंपाक करत आहोत. चुलीवर स्वयंपाक करून आम्ही किती वेळात कसं का सर्व करणार, कस्टमर कसे हँडल करणार आम्हाला काही कळत नाहीये. सिलेंडर नाही मिळाल्याबद्दल आम्हाला व्यवसाय बंद करायची बारी येऊ शकते. म्हणून थोडसा सरकारने याचा काहीतरी तोडगा काढून आम्हाला हेल्प करावा. आमच्याकडे एक बिझनेस, एक रेस्टॉरंटचा बिझनेस आमचा खूप जुना आहे, आम्ही खूप अनुभव आहे, म्हणून आम्हाला प्रयत्न आहे सरकारकडून का सिलेंडरची आम्हाला व्यवस्था करून द्यावी. नक्कीच खरं पाहायला गेलं तर जे आहे आम्हाला फक्त हॉटेल व्यवसायाचा जो आहे तो अनुभव आहे आणि अशात आता आपल्या जवळ काम करणारे जे कुक जे आहेत किंवा इतर जे कामगार आहेत त्यांचा पोटपाणी कसं चालवावा असा प्रश्न आता यांच्यासमोर निर्माण झालेला आहे. त्यामुळं शासनाने यांना कुठेतरी एक मार्ग काढून द्यावा, यांना गॅस सिलेंडर काहीतरी कसे पुरवता येईल यासाठी एखादा तोडगा काढावा व अशी मागणी जी आता तिला हॉटेल व्यावसायिक करताना पाहायला मिळत आहेत. रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.